يشركون هو الله الخالق البارئ المصور له الأسماء الحسنى يسبح له ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. هو الله الذي لا إله إلا هو عالم الغيب والشهادة هو الرحمن الرحيم. هو الله الذي لا إله إلا هو الملك القدوس السلام المؤمن المهيمن العزيز الجبار المتكبر سبحان الله عما يشركون. هو الله الخالق البارئ المصور له الأسماء الحسنى يسبح له ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم. पवित्र कुराण हा ग्रंथ परमेश्वराकडून अवतरित आहे. जगाचे अखेरचे प्रेषित पैगंबर मोहम्मद साहेबांवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांच्यावर शांती असो, हा ग्रंथ टप्प्याटप्प्याने त्यांच्या संपूर्ण आयुष्यात अवतरित झाला आहे. हा ग्रंथ पैगंबर मोहम्मद साहेबांची लेखणी नसून दयाळू परमेश्वराच्या समस्त मानवाकरिता उपदेश आहे. कुराण या दिव्य ग्रंथाच्या 59व्या अध्यायाच्या 22 ते 24 या 3 श्लोकांमध्ये ईश्वराने स्वतःचे व्यापक वर्णन दिले आहे. दैनंदिन बोलचालीच्या मराठीत त्यांचा अर्थ जवळपास या प्रकारे आहे. तो ईश्वराचा आहे, ज्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी उपास्य नाही. तो अदृश्य, गुप्त तसेच दृश्य व उघड, सीन अनसीन सर्व गोष्टींचा जाणकार. तो अत्यंत दयावान व कृपाळू आहे. तो फक्त ईश्वरच आहे, ज्याच्या व्यतिरिक्त कोणी उपास्य नाही. तो बादशाह आहे, अत्यंत पवित्र, सर्वस्वी शांती, अभयदान, अमनदान करणारा, सर्वांचे रक्षण करणारा, सर्वांवर अतिशय प्रभाव गाजविणारा, आपली आज्ञा बळजबरीने लागू करणारा आणि सदा सर्व काळ मोठाच बनून राहणारा. हे ईश्वर पवित्र आहे अनेक ईश्वरवादापासून जे हे लोक करीत आहेत. तो ईश्वरच आहे, निर्मितीची योजना आखून त्या साकार करणारा व त्यानुसार रंगरूप व स्वरूप देणारा. त्याच्यासाठी सर्वोत्तम नावे आहेत. प्रत्येक वस्तू जी आकाशात व पृथ्वीवर आहे त्याचे पवित्र गान करीत आहे आणि तो अत्यंत प्रभावशाली व बुद्धिमान आहे. प्रिय बांधवांनो, आपण परमेश्वराला स्वीकृत करणारे आहोत. आपल्या देशात ईश्वराचे अस्तित्व नाकारणारा कदाचित कोणीच नाही. बहुतेक लोक बुद्धी पुरस्सर कॉन्शियसली ईश्वराला मानतात, त्याच्यावर विश्वास बाळगतात. परंतु काही लोक अनधिज्ञपणे अनकॉन्शियसली त्याला मान्य करतात, संदिग्ध शब्दात, जसे निसर्ग, नेचर इत्यादी. जे लोक ईश्वराला मान्य करतात, त्याच्यावर विश्वास बाळगतात, त्याच्याशी प्रेम करतात, त्यांनी तरी कधीतरी ईश्वर कोण व त्याचे गुण, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत या बाबतीत विचार किंवा चिंतन अवश्य केले असेल. ही सृष्टी, युनिव्हर्स निर्माण करणारा कोण? तो एक आहे की अनेक? त्याचा आकार काय? त्याच्यासोबत अजून किती उपास्य आहेत? त्याला संतती आहे का? तो स्वतः कोणाची संतती तर नाही. त्याला आपण बघू शकणार का या जगात उघड डोळ्याने? किंवा त्याच्या सारखा, त्याच्या समतुल्य कोणी इतर आहे का? सृष्टीच्या निर्मितीमध्ये त्याचा सहभागी म्हणून उपासनेमध्ये सुद्धा सहभागी. आपण या प्रश्नांची उत्तरे व त्याच्या अस्तित्वाचे काही वर्णन परमेश्वरालाच विचारू. कुराण 6वा धडा अल अनाम श्लोक क्रमांक 101 ते 103 मध्ये ईश्वराचा उपदेश आहे की बदीउ समावाति वल अर्द अन्ना यकूनु लहु वलदुन वलन तकुल लहु साहिबा व खलक कुल्ला शैइन व हुवा बिकुल्लि शैइन अलीम ज़ालिकुमुल्लाहु रब्बुकुम ला इलाहा इल्ला हुवा खालिकु कुल्लि शैइन फअब्दुहु व हुवा अला कुल्लि शैइन वकील ला तुदरिकुहुल अबसार व हुवा युदरिकुल अबसार व हुवल लतीफुल खबीर. अर्थात तो ईश्वर आकाशांचा व पृथ्वीचा आविष्कारक आहे. त्याचा कोणी मुलगा कसा असू शकेल
ज्या अर्थी की त्याची कोणीही जीवनसंगिनी अर्धांगिनी नाही. त्याने प्रत्येक वस्तू निर्माण केली आहे, त्याला प्रत्येक वस्तूचे ज्ञान आहे. हा आहे तुमचा ईश्वर, तुमचा पालन करता. कोणीही उपास्य त्याच्या व्यतिरिक्त नाही. प्रत्येक वस्तूचा निर्माता म्हणून तुम्ही त्याची बंदगी गुलामी करा. तोच प्रत्येक वस्तूची देखरेख करणारा हमीदार आहे. दृष्टी, नजर, ऑल साइट्स, ऑल विजन्स त्याला पाहू शकत नाही, पण तो दृष्टींना सुद्धा पाहून घेतो. तो अत्यंत सूक्ष्मदर्शी, भेद जाणणारा, बातमी ठेवणारा आहे. बांधवांनो, सृष्टी निर्माण करणारा, प्रथमतः सृष्टीच्या व पृथ्वीचा आविष्कारक तोच ईश्वर आहे. तो सृष्टीचा पालन करता, सस्टेनर आहे, व तो त्याची देखरेख करणारा हमीदार आहे. कुराण धडा क्रमांक 21 अल अंबिया श्लोक क्रमांक 33 मध्ये ईश्वराचा फरमान आहे की वहुवल्लजी खलकल लैला वन नहारा वश्शम्स वल कमरा कुल्लुन फी फलकिन यस्बहून. अर्थात आणि तो ईश्वरच आहे ज्याने रात्र आणि दिवस बनविले आणि सूर्य व चंद्र निर्माण केले. सर्वच एका नभोमंडळात तरंगत आहेत. प्रिय मित्रांनो, तो ईश्वरच आहे ज्याने सूर्य तसेच सौर्यमंडळातील प्रत्येक नक्षत्र निर्माण केले. चंद्र तसेच प्रत्येक नक्षत्र आपापल्या कक्षेत, ऑर्बिटमध्ये तसेच स्वतःच्या आसावर, ऍक्सिसवर त्याच्याच हुकमाने भ्रमण करीत आहेत, परिक्रमा लावत आहेत, रोटेट होत आहेत. म्हणून आपण रात्र दिवस अनुभवित असतो. कुराण धडा क्रमांक 36 सूरह यासीन श्लोक क्रमांक 40 मध्ये ईश्वराचा उपदेश आहे की लशम्सु यंबगी लहा अन तुद्रिकल कमर वल लैलु साबिकुन नहार व कुल्लुन फी फलकिन यस्बहून. अर्थात सूर्याच्या वाक्यात हे नाही की त्याने जाऊन चंद्राला गाठावे आणि रात्री दिवसावर मात करू शकत नाही. सर्व एका नभोमंडळात तरंगत फ्लोटिंग आहे. कुराण धडा क्रमांक 6 अल अनाम श्लोक क्रमांक 56 मध्ये परमेश्वराने त्याचे अखेरचे प्रेषित पैगंबर मोहम्मद साहेबांना संबोधित करून उपदेश दिला की कुल इन्नी नुहीतु अन आबुदल्लजीन तदऊना मिन दूनिल्लाही कुल ला अत्तबिउ अहवाअकुम कद झललतु इज़ा वमा अना मिनल मुहतदीन. अर्थात हे पैगंबर यांना सांगा, तुम्ही लोक ईश्वराशिवाय ज्यांची गुलामी करीत आहात त्यांची गुलामी करण्यास मला मनाई करण्यात आली आहे. सांगा, मी तुमच्या इच्छेचे अनुकरण करणार नाही. जर मी असे केले तर मी पथभ्रष्ट झालो, सरळ मार्ग प्राप्त करणाऱ्यापैकी राहिलो नाही. माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वराची हस्ती तसेच त्याच्या अस्तित्वाबद्दल अनुसरण हा एक अत्यंत गंभीर विषय आहे. मी ज्या ईश्वराला मानतो, कुणीही बळजबरीने त्याच्या आदेशाचे उल्लंघन करू शकत नाही. ज्यावर कुणाची बळजबरी चालेल तो ईश्वरच कसा? ईश्वर तर तो होय जो स्वतःची आज्ञाला बळपूर्वक लागू करणार आहे. अत्यंत महान, सर्वश्रेष्ठ, सर्वस्वी शांती, शांतीचा स्रोत तोच परमेश्वर आहे. सृष्टीचा प्रभुत्वशाली स्वामी तोच या सृष्टीच्या प्रत्येक गरजेचा पुरवठा करणारा आहे. प्रत्येक वस्तूचा जाणकार, त्याला अदृश्य व दृश्य सर्वांचे ज्ञान आहे. जे आम्ही करू इच्छितो त्याची सुद्धा आणि ज्या बाबी आमच्या बुद्धी कक्षेत भविष्यात येणार आहे त्यांची देखील त्याला जाणीव आहे. भेदाची माहिती ठेवणारा, मनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा जाणकार, प्रत्येक प्रार्थनेला व विनंतीला उत्तर देणारा, अत्यंत रिस्पॉन्सिव्ह, प्रत्येक निर्मितीच्या आविष्कारात तोच. अत्यंत महान, सर्वश्रेष्ठ, प्रभुत्वशाली, प्रत्येक प्रकारच्या असभ्य गोष्टीपासून पवित्र, अत्यंत शालीन व सदाचारी तो परमेश्वर पवित्र आहे की त्याची कोणी जीवनसंगिनी पत्नी व्हावी, त्याचा पुत्र व्हावा. तो पवित्र आहे मानव जीवनाच्या संसारापासून. कुराण सूरह इखलास धडा क्रमांक 112 श्लोक क्रमांक 3 मध्ये परमेश्वराचा उपदेश आहे की लम यलिद वलम यूलद. अर्थात ना त्याची कोणी संतती आहे आणि ना तो कोणाची संतती आहे. असे प्रभुत्वशाली बुद्धिमान अस्तित्वात ईश्वर होय. कोणीच या जगाच्या व सृष्टीच्या निर्मितीमध्ये कोणत्याही घटकेला, कोणत्याही स्तरावर, लेवलवर त्याचा सहभागी नाही. म्हणून उपासनेमध्ये त्याचा सहभागी किंवा प्रतिस्पर्धी, अपोनंट, पॅरलल, इक्वल आपण कसे ठरवू शकणार? तो आविष्कारक आहे, महान, सर्वश्रेष्ठ. त्याचा या प्रभुत्वशाली अस्तित्व आपण चित्रात कसे चित्रण करू शकणार?
तो एकमेव आहे, त्याला या जगात दृष्टी पाहू शकत नाही. त्याची मूर्ती तरी कशी घडवू शकणार? चित्रात चित्रण करून मूर्ती घडवून आपण त्याच्या गुणापैकी एकाही गुणाला तरी प्रदर्शित करू शकणार का? या बाबतीत आपण विचार करावा. बांधवांनो, आपण मनाच्या पडद्यावर त्याला मान्य करू, विवेक शक्तीने त्याला जाणून घेऊ, त्याच्या अतिशय कृपाशील अस्तित्वाचे गुणगान करू. तोच माझा ईश्वर, तोच या पृथ्वीवर प्रत्येकाचा पालन करता आहे. आपण त्याला विविध नावाने जाणतो. इंग्रजीमध्ये दी गॉड, दी ऑलमायटी व दी क्रिएटरच्या नावाने, किंवा उर्दू आणि फारसीमध्ये खुदा व खुदावन या नावाने आपण त्याला संबोधित करीत असतो. मराठी, संस्कृत आणि हिंदीमध्ये ईश्वर, परमेश्वर, प्रभूच्या नावाने त्यालाच जाणतो. अरबीमध्ये अल्लाह आणि रब या शब्दाने त्याचीच आठवण करीत असतो. प्रिय बांधवांनो, आपण त्याच परमेश्वराची प्रार्थना करू, त्याचीच वंदना करू, त्यालाच मदतीची भिक्षा मागू. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकी यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलज़्ज़ालीन. आमीन. अर्थात, हे प्रभू, सर्व प्रकारची स्तुती प्रशंसा परमेश्वर तुझ्यासाठीच आहे, जो सृष्टीचा पालन करता आहे, असीम दयावान व कृपालू आहे, मोबदल्याच्या दिवसाचा स्वामी आहे. आम्ही तुझीच गुलामी करतो आणि तुझीच मदत मागतो. आम्हा सरळ मार्ग दाखव, त्या लोकांचा मार्ग ज्यांना तू इनाम बहाल केलेस, जे कोपग्रस्त झाले नाहीत, जे मार्ग भ्रष्ट झाले नाहीत. आमीन.